कारण सध्या कोकण घाटमाथ्यावरती मुसळधार पावसाचा तडाखा हा कायम पाहायला मिळतोय। मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाच्या सरी या सुरू आहेत। पुण्याच्या घाटमाथ्यावरती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे, त्यामुळे सावधानतेचा इशारा कायम ठेवण्यात आलाय। तर आज पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरती मुसळधार सरींची शक्यता वर्तवली आहे, त्यामुळे सावधानतेचा इशारा दिलाय। पालघर, ठाणे, रायगड, नाशिक तसंच सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरती अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथ्यावरती जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मान्सूनचा अर्थातच जोरदार एक प्रकारे आपण बघतोय की कशा पद्धतीने पाऊस जो आहे तो सुरू झालेला आहे। कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेर पासून कोटा, गुना, दामोह, दलतोगंज आणि ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत 3.1 किलोमीटरपर्यंत सक्रिय आहे। ईशान्य अरबी समुद्रापासून दक्षिण गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, बांगलादेश ते मणिपूरपर्यंत समुद्र सपाटीपासून 4.5 ते 7.5 किलोमीटर उंचीपर्यंत परस्पर विरोधी वाऱ्यांची जोड हे क्षेत्र सक्रिय झालेलं आहे। आणि सध्या बातमी आहे नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसासंदर्भात। नाशिकमध्ये प्रचंड मुसळधार पाऊस सुरू आहे आणि गोदावरी नदीला मोठा पूर आलाय। या पुराचा वेढा हा चांदोरी गावाला बसलेला आहे। इथल्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। दरम्यान चांदोरीतील मुख्य रस्ते सुद्धा पाण्याखाली गेलेले आहेत, त्यामुळे संपर्क देखील तुटलेला आहे। तर नाशिकमध्ये जोरदार पाऊस कोसळतोय आणि त्याचा फटका जो आहे तो काही गावांना बसताना पाहायला मिळतोय। अधिक माहिती घेऊयात, प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, काय सध्याची नाशिकमधली स्थिती? प्रज्ञा, खरं आपण जर बघितलं तर 2 दिवसांपासून नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू होती। काल रात्रीपासून देखील बघितलं तर मुसळधार असा खरं तर पाऊस कोसळतोय आणि यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्याचं बघायला मिळतंय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये खरं तर पावसाची बॅटिंग ही सुरू आहे। त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये देखील जो काही धरणाचा कॅचमेंट एरिया खरं तर मानला जातो, त्यामुळे गौतमी गोदावरी असेल, यासोबतच गंगापूर धरण, कश्यपी धरणामध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस चांगला होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जातोय। सध्या जर बघितलं तर गोदावरी नदीमध्ये जवळपास 13,000हून अधिक क्युसेकने पाणी जे आहेत ते गोदावरी नदी पात्रात झेपावत आहेत आणि यामुळे आपण ही जर परिस्थिती बघितली तर गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातील पहिला पूर जो आहे तो आलेला आहे। सध्या गोदावरी नदी रामकुंड परिसरामध्ये धोक्याच्या पातळीवरती वाहते आहेत। धोक्याची पातळी इथे करता 19,000 क्युसेक एवढी आहेत आणि सध्या 23,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग होत आहे आणि यामुळे साहजिकच आहेत की नाशिकच्या पुराच्या पाण्याची ओळख म्हणून जो दुतोंड्या मारुती मानला जातो, त्या दुतोंड्या मारुतीच्या डोक्यावरून पाणी हे गेलं आहे। दुतोंड्या मारुती देखील दिसेनासा झालेला आहे। दुतोंड्या मारुती हा बुडालेला आहे। एकंदरीतच बघितलं तर आजूबाजूची जी काही मंदिरं, म्हणजे काल तरी काही मंदिरांचा वरचा कळस देखील बघायला मिळत होता, मात्र आज बघितलं तर परिस्थिती ही वेगळी आहे। अनेक ठिकाणी परिसराला, रामकुंड परिसर असेल किंवा आजूबाजूचा परिसर असेल, तिथे पुराच्या पाण्याने वेढा हा घातलेला आहे। रामकुंड परिसराकडे जाणारा रस्ता देखील बंद हा करण्यात आलेला आहे। सराफ बाजारातील व्यावसायिकांनी देखील आपले सामान जे आहे ते सुरक्षित स्थळी हलवलेले आहेत। सराफ बाजार असतील किंवा पुढचा जो काही गाडगे महाराज पुलाच्या आजूबाजूचा परिसर असेल, तिथल्या व्यावसायिकांना दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना देखील प्रशासनाकडून जे आहे ते देण्यात आलेल्या आहेत। हे पुढे गोदावरी नदीचं पाणी, यासोबतच दारणा नदीचं पाणी हे नांदूर-मध्येश्वर बंधाऱ्याकडे जात असतं आणि नांदूर-मध्येश्वर बंधाऱ्यातून देखील सध्या तब्बल 82,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे आणि यामुळे जायकवाडीच्या दिशेने देखील पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात सोडलं जात आहे। मराठवाड्याला यामुळे खरं चांगला दिलासा मिळणार आहे। जिल्ह्यातील आपण इतर धरणांचा देखील विचार केला तर सर्व दूर पावसाने हजेरी लावलेली आहेत। खास करून जर बघितलं तर इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ या भागामध्ये तर अतिवृष्टी ही झालेली आहे आणि त्यामुळे तिथील देखील रस्त्यांना जे आहे ते कुठेतरी नदीचं रूप हे आलेलं आहे। आपल्याकडे जी काही दृश्य आली त्यानुसार जर बघितलं तर त्र्यंबकेश्वर भागामध्ये देखील रात्रीच्या सुमारास जो मेन रोड परिसर आहे तो पूर्णतः पाण्याखाली गेलेला होता आणि यामुळे भाविकांचे देखील हाल झाल्याचं बघायला मिळालं होतं। कळवण, सुरगाणा भागामध्ये देखील अनेक छोटी पूल जे आहेत त्याला पुराच्या पाण्याने वेढा घातलेला आहे आणि एकंदरीत तशी सर्व परिस्थिती बघता काल रात्री देखील
देखील नाशिकचे जिल्हाधिकारी असतील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापौर या स्वतः रस्त्यावरती होत्या. सर्व परिस्थितीवरती ते नियंत्रण ठेवून होत्या आणि आता देखील जर पावसाचा जोर कायम राहिला तर विसर्गामध्ये वाढ केली जाणार आहे आणि यामुळे अगदी प्रांजल. एकंदरीतच आता प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन जे आहे ते केलं जात आहे. नक्कीच, आणि अशीच सतर्कतेची अवस्था जी आहे ती नाशिकमध्येच आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे. तुमच्याकडनंच याबद्दलचे अपडेट घेणार आहोत. तुम्ही आमच्या सोबतच राहा. नाशिकच्या चांदोरी गावामध्ये 40 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय. चांदोरी गावाला पुराच्या पाण्यानं वेढा घातला आणि त्यामुळे प्रशासनाकडनं खबरदारी घेण्यात आली आहे. 40 कुटुंबातील सदस्यांना सायखेडा परिसरातल्या गोदावरी सोसायटीमध्ये हलवण्यात आलेलं आहे. तर गोदावरी नदीची धोक्याची पातळी ओलांडली गेली आहे आणि त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे आणि चांदोरी गावातली परिस्थिती जर पाहिली तर 40 कुटुंब हलवावी लागली आहेत. अधिक माहिती या संदर्भातली घेऊयात प्रांजल यांच्याकडनं. प्रांजल, काय नेमकी अवस्था आहे? चांदोरी गावातील कुटुंबच पूर्णपणे स्थलांतरित करावं लागलंय. प्रज्ञा, नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आलेला आहे. पहिला पूर खरं तर यंदाच्या हंगामातील आहेत आणि त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ ही झालेली आहे. धोक्याची पातळी खरं तर ओलांडलेली आहे. सध्या होळकर पुलाजवळ 23,507 क्युसेक पाण्याचा विसर्ग होते. हे पाणी जे आहे ते पुढे सायखेडा चांदोरी मार्गे नांदूरमंदेश्वर बंधाऱ्याकडे जाऊन पोहोचत असतं आणि त्यामुळे चांदोरी सायखेडा परिसरामध्ये देखील पुराच्या पाण्याने खरं तर या गावांनाच वेढा घातलेला आहे. आपण ही चांदोरी गावातील दृश्य जे आहे ती खरं तर बघत आहोत. चांदोरी गावामध्ये पूर्णतः चांदोरी गावाला पाण्याने वेढलेलं आहे. पाणी हे शिरलेलं आहे. मेन रोड परिसरामध्ये आपण जर बघितलं तर पूर्ण तळ्याचं रूप जे आहे ते या रस्त्यांना आलेलं आहे. दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे. यासोबतच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये देखील पाणी हे जाऊन पोचलेलं आहे. यासोबतच आपण जर बघितलं तर एकंदरीतच ही सर्व परिस्थिती बघता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार हे रात्री तिथे स्वतः उपस्थित होते. परिस्थितीवरती लक्ष ठेवून होते आणि जसं धोक्याची पातळी ओलांडण्यात आली त्यानंतर तातडीने इथल्या 40 कुटुंबाचं, चांदोरी गावातील 40 कुटुंबांचं स्थलांतर जे आहे ते सायखेडा परिसरातील गोदावरी सोसायटीमध्ये करण्यात आलेले आहे. तिथे प्रशासनाच्या वतीने त्यांना निवासाची असेल यासोबत भोजनाची देखील व्यवस्था ही करण्यात आलेली आहे. सायखेडा परिसरामध्ये देखील जर बघितलं तर मंदिरं असतील, छोटे जी काही मंदिरं आहेत नदी किनारी असलेली ती देखील पाण्याखाली गेलेली आहेत आणि नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांना देखील तुम्ही शेतावर जाऊ नका, धोकादायक ठिकाणी जाऊ नका. त्यासोबतच धोकादायक जी काही ठिकाणं असतील, पुराचं पाणी जिथे आलेलं आहे तिथून प्रवास करू नका अशा सूचना देखील प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. एकंदरीतच पावसाचा जोर जर कायम राहिला तर या पाणी पातळीमध्ये देखील वाढ ही केली जाईल आणि त्यामुळे आणखी काही नागरिकांचं स्थलांतर करण्याची वेळ देखील प्रशासनावर येऊ शकते. नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल. तर पालघर जिल्ह्यात सुद्धा काही वेगळी स्थिती नाहीये. पालघर जिल्ह्यातल्या नागझरी गावामध्ये सूर्या नदीच्या भीषण पुरामुळे एका मायलेकीला जीव वाचवण्यासाठी तब्बल 10 तास आंब्याच्या झाडावर आश्रय घ्यावा लागलाय. सकाळी सुमारे 10 वाजल्यापासून दोघे पुराच्या पाण्यानं वेढले गेले होते आणि नदीचं पाणी गावामध्ये शिरून गळाभर असं हे पाणी वाढलेलं होतं. त्यामुळे त्यांना खाली उतरणं हे अशक्य झालं. बचाव मोहीम इथे राबवण्यात आली आणि त्यानंतर पालघर तहसील प्रशासन, स्थानिक ग्रामपंचायत आणि नागरिकांनी तातडीनं मदतकार्य सुरू करून वसई विरार महानगरपालिकेच्या आचोळे इथे मुख्य अग्निशमन केंद्राच्या जवानांनी रात्रीच्या अंधारात स्पीड बोटच्या सहाय्यानं धाडसी असं हे रेस्क्यू ऑपरेशन केलं आणि यावेळेला मायलेकाची सुखरूप अशी सुटका करण्यात आली. तर पावसामुळे नाशिकमधील द्राक्ष पिकांना प्रचंड फटका बसलाय. निफाड तालुक्यातल्या कारसूळ दावसवाडी या रस्त्यावर कडेला आणि रस्त्याच्या मध्ये अनधिकृतपणे पाईप टाकण्यात आलाय. याचा फटका 68 शेतकऱ्यांना बसलाय. 62 हेक्टरपेक्षा जास्त शेत जमिनीमध्ये पावसाचं पाणी शिरलंय. त्यामुळे द्राक्ष बागेसह शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. शेतकरी अडचणीत आलेत. तातडीनं रस्त्याच्या साईड नाल्या उकराव्या लागल्यात आणि रस्त्यावरील अनधिकृत पाईप काढून टाकण्याची मागणी आता शेतकरी करतायत.